determination of chloride, okay, in given water sample. So the required apparatus काय ब्युरेट 25 ml ब्युरेट, फ्लास्क, त्यानंतर पिपेट आणि बिकर अशा पद्धतीने आहे. अँड केमिकल्स सिल्वर नायट्रेट 0.02 नॉर्मल सिल्वर नायट्रेट, क्लोराईड सॅम्पल 1, तसंच तिकडे 2 असेल 3 असेल, अँड क्लोराईड ब्लँक सॅम्पल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वॉश दी फ्लास्क, conical flask and your burette, then fill burette with the silver nitrate and pipette out 10 ml of the chloride sample 1. आता एकच सॅम्पल इथं आहे, दुसरं सॅम्पल नाही, टॅप वॉटर नाही, काय नाही. इथं एक सॅम्पल आणि दुसरं सॅम्पल इथं दिलेलं आहे. एक आहे क्लोराईड सॅम्पल, ते बॅकसाठी, दुसरं असेल ते ब्लँकसाठी म्हणून लिहिलेलं आहे. सो यू हॅव टू पिपेट आउट क्लोराईड सॅम्पल 1 और क्लोराईड सॅम्पल 2 और क्लोराईड सॅम्पल 3. हे ब्लँकचं नंतर करायचं. हे बॅक टायट्रेशनसाठी पहिल्यांदा पिपेट आउट करायचं. किती ml? 10 ml ऑफ दी क्लोराईड सॅम्पल 1 अँड देन ऍड इंडिकेटर. विच इंडिकेटर? कुठला इंडिकेटर ऍड करायचं याच्यामध्ये? पोटॅशियम क्रोमेट, पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. त्याचं हे बघा K2Cr2O7 वगैरे काही पण बरेच म्हणतात. K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट आहे. फॉर्म्युला आणि नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण तुम्हाला प्रोसेसमध्ये इंडिकेटर आणि कलर चेंज वगैरे लिहायचं आहे. ते लिहिल्याशिवाय तुम्हाला प्रोसेसला पुढे जायला, एक्सपेरिमेंट करायला परमिशन मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला, त्याचं नाव वगैरे. क्लिअर? नाव काय काय ऍड केलं याच्यामध्ये? क्लोराईड सॅम्पल 1 अँड 2-3 ड्रॉप्स ऑफ पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. सोल्युशन टर्न्स येलो इन कलर. देन start addition, dropwise addition of silver nitrate from the burette. Initially white turbid color precipitate of AgCl formation takes place in the flask, but it looks like yellow because that initial yellow color of the solution due to K2CrO4. इंडिकेटर मुळे येलो कलर येतो, त्यामुळे ते येलोच दिसतं, पण असताना ती प्रिसिपिटेट व्हाईटिश कलरची ती प्रिसिपिटेट आहे. ओके, देन कंटिन्यू टायट्रेशन अप टू दी एंड पॉइंट वेअर you get precipitate of the red brick color. रेड ब्रिक कलर सारखी त्या ठिकाणी प्रिसिपिटेट, अशा कलरची साधारणतः प्रिसिपिटेट तुम्हाला मिळते. अगदी पूर्ण असं डार्क होईपर्यंत काय घ्यायचं नाही. 2-3 ड्रॉपमध्ये हा कलर दिसला, तो त्या ठिकाणी थांबला की लगेच हे करायचं. बऱ्याचदा काय होतं की मुलं ऍड करत राहतात, डार्क होत चाललेलं आहे, नाही सुद्धा ऍडिशन चालूच राहतं. त्यामुळं थोडंसं कलर चेंज, तिन्ही पण ह्याच्यामध्ये इंडिकेटरमध्ये कलर चेंज जो झालेला आहे तो कुठं थांबायचंय हे जरा व्यवस्थित पाहिजे. कलर चेंज झाला तिथं थांबायचं. सो दिस इज युअर बॅक टायट्रेशन ओके प्रोसिजर. देन रिपीट प्रोसिजर 2 times. 2 वेळा ही प्रोसिजर काय करायची, तुम्हाला रिपीट करायची आहे. देन ब्लँक टायट्रेशन तुमचं जे काय असेल ते. ओके, अगेन गरज पडली तर फिल ब्युरेट विथ AgNO3 अँड पिपेट आउट, म्हणजे हे सगळं वॉश करणं वगैरे ते तुम्ही लिहा त्याच्यामध्ये. अगेन pipette out 10 ml of the chloride blank sample in conical flask by using pipette. To it add 2-3 drops of K2CrO4. Again solution color changes to yellow and then titrate this yellow colored solution with the AgNO3 solution from burette till color changes to red brick कलर प्रिसिपिटेट. म्हणजे तुम्हाला तो रेड ब्रिक कलरचा प्रिसिपिटेट मिळेपर्यंत तुम्हाला ते प्रोसेस कंटिन्यू ठेवायची आहे. याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो, 5-6 ml 10 ml वगैरे येतं. इथं 1-2 ml मध्ये कलर येतो ब्लँकसाठी. ब्लँक म्हणजे ब्लँकच. ब्लँक म्हणजे काय, पेज असलं की त्याला आपण कोरं पेज असलं ब्लँक म्हणतो, त्याला त्यात काही नसतं. तसं हे वॉटर पण फिल्टर केलं किंवा डिस्टिल वॉटर आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये क्लोराईड काय असतो, कमी असतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे ती पण आयडिया तुम्हाला ठेवण्यासाठी. ठीक आहे, झालं. नंतर तुम्हाला बॅक मायनस ब्लँक करायचं एक्स आणि हे वाय, एक्स मायनस वाय घ्यायचा आणि पुढची कॅल्क्युलेशन करायची. त्याच्यात तुम्हाला क्लोराईडचा कंटेंट लक्षात येईल. झालंय. चला, हा झाला.